मंडळी नमस्कार. खिल्लार शेतकरी शान परिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या चित्रीकरणमधून किंवा आजच्या व्हिडिओमधून एका नवीन शेतकऱ्याची बातमी बघतोय आपण किंवा त्यांची अपडेट बघतोय. त्यांच्याकडे कोसा प्रकार आणि कपिला प्रकारचा खोंड आहे. तर त्या बैलांची माहिती सुरुवात आणि आता शेवट कोणाकडे आहे किंवा कोणाकडून घेतला, कधी घेतला किंवा त्यांचं वय काय किंवा ते कोणत्या कामासाठी वापरले जातात त्यांच्याकडून जाणून घेतोय. मालक नमस्कार. नमस्कार. आपला परिचय मोठ्यानं सांगा, नाव आणि पत्ता. माझे नाव पांडुरंग दाजी कोळेकर, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर, मुक्काम पोस्ट कोळा. कोळा. कोळ्यात कुठे? कोंबडवाडी. आता सध्याकडे जे काही खिल्लार आहे तुमच्याकडं, हे आता सुरुवात केली आहे का याच्या अगोदर पण खिल्लार होते? नाही, आता सुरुवात केली नवीन. काय नवीन सुरुवात करण्याचं विशेष म्हणजे आपणाला पहिल्यापासून पहिला नाद होता, पण आपण आवताची बैल हाणतो. हां. आणि आता आपणाला जरा आधुनिक क्षेत्रात जरा उतरावं असं वाटलं, म्हणून आपण ही वळूच्या संदर्भात उतरलो. बरं. म्हणजे आधुनिक क्षेत्रात उतरण्यासाठी म्हणजे कोणाचं योगदान तुम्हाला लाभलं किंवा कोणाचं मार्गदर्शन लाभलं किंवा कोणाचा तुम्ही सल्ला घेतलाय का? नाही, आपले ही जोडदार मित्र परिवार त्यांचा सल्ला. बरं. त्याने सांगितलं तुम्हाला या वळू क्षेत्रात उतरा म्हणून. हां. बरं. म्हणजे मित्र परिवारांनी तुम्हाला त्याच्या पुढे जाऊन त्यांनी सांगितलं का मार्गदर्शन, नेमकं काय घेतलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे? नाही, हे आपण कोणाला म्हणजे हे बैल बी ठरवताना, काळा बैल बी ठरवताना आपलं पण स्वतः ठरलोय. बरं. आणि ही बैल बी ठरवताना आपला पण म्हणजे फक्त संगती मित्र ही एका जोडदारानं धावला, ही एका जोडदारानं धावला. बरं. काय ह्या कपिला या काळ्या बैलाची काय सुरुवात सांगू शकाल? जेवढी माहिती आहे तेवढी. होय. म्हणजे बैल कोणत्या गायीच्या पोटी जन्मला, कोणत्या बैलाच्या पोटी जन्मला माहिती आहे का? हा बैल आपल्याला कुठल्या गायीच्या कुठल्या बैला पोटी जन्मला हा माहीत नाही आपल्याला. फक्त हा बैल पुण्यातनं शुक्राचारी महाराज तात्या यांच्यापाशी बैल आलता शुक्राचारी, मग त्यांच्यापासून आपण खरेदी केलं. बरं. वय काय बैलाचं आता? वय आहे आता बैलाचं सायदाती बैल आहे, साधारण एक 4 वर्ष. कोणत्या कामासाठी चालू आहे बैल तो? हा फक्त गायासाठी. बरं. आणि तुमच्या उजव्या हाताला आहे तो? हा बी गायासाठी. तो पण गायसाठी आहे? गायासाठी. बरं. आणि वय किती आहे त्याचा? याचं आता 3 वर्ष. आणि दर किती? ह्याला बी 1000 आणि ह्याला बी 1000. मग आता गायी किती झाल्या दोघांच्या? आता हे आपण नवीन आणलाय, ह्याच्या आता 2 गायी झालेत. बरं. आणि ह्याच्यात 24 झाले. आणि या बैलाची सुरुवात याचा आई आणि याचं वडील? हे बैल आपणाला आपण लिंबूडमधून आणलाय. कोणाकडून? बाळू मोठे. बरं. यांच्याकडून आपण बैल आणलाय. त्यांना काय ह्यांची त्या मालकांनी विचारलं, त्यांना काही ह्यांची वंशाळ माहीत नाही. बरं. त्यांच्यापाशी बैल खरेदी झाला, मग आपल्याला पसंत पडला, आपण घेऊन आलो. तुम्ही प्रयत्न केला त्याच्या आई वडील माहिती करून घेण्याचा? होय, आपण प्रयत्न केला, पण त्यांनी सांगितलं आपल्याला काही ह्याची वंशाळ माहीत नाही. बरं. म्हणजे तुम्ही का प्रयत्न केला वंशाळ विचारायचा? म्हणजे लोक विचारतात ना, ह्याची वंशाळ काय, ह्याचा आईबाप काय, हे कुठून आणला. फक्त आपल्याला एवढंच माहीत आहे की आपण लिंबूडमधनं बाळू मोठेपासून खरेदी केलं. बरं. ही बैल घेताना नेमका तुम्ही काय विचार केला? या बैलातनी काय काय कोणकोणत्या गोष्टी बघून घेतल्या? आपण एकच विचार केला की दोन्ही बैल मन मिळावं आणि माणसाला धोका देणार नाही, म्हणजे माणसाला मारणार नाहीत किंवा एखाद्या जनावराला मारत नाहीत. फक्त ह्यांनी चारा घालणे यांचं काम ह्यांचे करते. बरं. तर आता दोन्ही गाय भरण्यासाठी चालू आहेत? होय. बाकी शेती कामाला वगैरे चालू आहेत का? शेती कामाला मी अजून काय झोपली नाहीत, फक्त गाय भरण्यासाठी चालू आहे. बरं. मग शेती कामाला झोपायला काय अडचण? शेती कामाला बघू आता जमलं तर ह्यात ना. बरं. आता हे दोन्ही कोणत्या प्रकारात येतात? प्रकार कोणता येऊ शकतो? हा आहे ते काळा कपिली. बरं. आणि हा आहे ते कोसा खिल्लार. काय वैशिष्ट्य सांगता येईल? कपिला का सांभाळला किंवा कोसा का सांभाळला? कपिला सांभाळायची म्हणजे ही कपिला जी बैल आहे ना, हे जे आपल्या गावात म्हणा, परत त्या तात्या महाराजांच्या शेडवर 2 पैदा चांगल्या पडलेत. पण ह्या काळ्या कपिल्याच्या ह्याच्या कालवडीला जास्त मार्केट आहे. बरं. मार्केटिंग ह्याची कालवड जास्त विकली जाते. हे आपल्या म्हणजे ह्याचा
जेणेकरून कालवडीसाठी जास्त याचा फायदा आहे. बरं बरं बरं. आणि कोसा खिलार आहे ती ही आमच्या भागात सर्वोत्कृष्ट चालतोय, म्हणून ह्याचा शेला आणलाय. कोणकोणत्या कामासाठी चालू शकतो कोसा? कोसा त्याला काय तर आता शिक्षण दिलं तसं तो चालतो ना. कशाला बी, नांगराला म्हणा, कुळवाला, पेरणीला, गाडीला, सर्व कामासाठी चालतो. मला धन्यवाद तुम्ही सगळी माहिती सांगितल्याबद्दल. जेवढी माहिती तुम्हाला आहे तेवढी माहिती सांगितली, जी माहिती नाही ती नाही म्हणून सांगितलं, असं सडेतोड उत्तर दिलं त्याबद्दल तुमचं मनापासून मी आभारी आहे. ठीक आहे, धन्यवाद.